जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, एका रियालिटी शो मध्ये एका कलाकारासोबत आलं आहे त्याचं कुटुंब. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रियालिटी अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. सुंदर झाला. क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सातारची शान, देशी आवाज आणि देशी हॉटनेस आणि ज्याच्या फिरतीचा विंचू अख्ख्या महाराष्ट्राला चावलाय असा रोहित माने याच्यासाठी. काय परफॉर्मन्स होता रोहित. वाह. सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा च्या सेमी फायनल मध्ये तू पोहोचलेला आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं या क्षणी? मला लईच भारी वाटतंय. म्हणजे एक नंबर वाटतंय. म्हणजे नाद खोळा, म्हणजे नाद साधा सुद्धा नाही. म्हणजे खोळा म्हणजे खोळाचं वाटतंय. अरे क्या बात आहे. आणि जेव्हा तू हे सगळं बोलतोस ना, तेव्हा आम्हाला पण रोहित मानेच आठवतं बरं. थँक्यू. वा. पण आमच्याकडे तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. शिकवताय काय मला? वा. कॉन्फिडन्स चांगला आहे असाच ठेव. पण सरप्राईज असं आहे की तू इथपर्यंत पोहोचलायस, तर तुझं कौतुक करायला आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी या मंचावर आज इथे रोहित मानेच्या कुटुंबातले सदस्य येणार आहे. हॅलो प्रिया. येस. हा, डावीकडे घे त्याला, डावीकडे. हा. अगं तुझ्या डावीकडे घे. डावीकडे वळवलं, डावीकडे घे तुझ्या. ओके. चला आता आई बाबा घरी आहेत. अगं तुझे आई बाबा नाही, मानेचे आई बाबा. मानेचे आई बाबा. रेडी. हा चला, स्टँड बाय, रोलिंग, ऍक्शन. तर जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रोहितचे बाबा संजय माने, रोहितची आई छाया माने आणि रोहितची आत्या तुळसा वाघमारे यांचं. वा. या. वेलकम. या. इथे या. या वरती या इथे. अरे बापरे. ऐक. वा. सगळे फारच भावुक झालेले आहेत. समजू शकते. आनंद होणं साहजिकच आहे. शेवटी मुलगा हा सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा सेमी फायनलला पोहोचलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या क्षणी आता तुम्हा सगळ्यांच्या काय भावना आहेत जाणून घ्यायला आवडतील. चांगलंय. छान आहे कार्यक्रम तुमचा. आम्हाला आवडतो. सगळे चांगले गातात सगळे. तुमचा रोहित कसा गातो? भारीच गातोय. मग शिकवलंय कोणी? माझ्याकडनं आलंय त्याला गाणं. पाळण्यात होता, त्याच्या कानात नाव ठेवायला कुर्र केलं, तो सूर पकडलाय त्यानं. मी गायचे ना, हळदीत गायचे, तसं गायचा. खंडोबा नवरा झाला ग, हळद लागली बानाई सईबाई. आत्याबाईंसाठी टाळ्या. आपण विचारूया की आईंना कसं वाटतंय. आईंच्या डोळ्यात पाणी दिसतंय. आई, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. माईक त्यांना द्या. माईक त्यांना द्या.
छान वाटतंय, मस्त वाटतंय इथं वर येऊन. वर- वर घ्या वर घ्या छान वाटतंय, मस्त वाटतंय इथं येऊन. मस्त वाटतं इथे येऊन, मस्त वाटतंय हा. म्हणजे आमचं पोरग इथं एवढ्या मोठ्या स्टेजवरती गायतंय आम्हाला गाते पोरं गाते आमचं. आम्हाला छान वाटतं. म्हणजे ऊर एकदम भरून आल्यासारखं. ऊर भरून भरून एकदम ऊर भरून आला एकदम. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर त्याला गायची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आभार आहे, आभार आहे, आभार आणि आहे, एवढं आभार. आमचं लेकरू खूप मोठा माणूस झाला. खूप मोठा मोठा माणूस म्हणजे मोठा माणूस होणार नाही तो. कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा म्हणजे डाऊट घेता का माझ्या? तसं नाही डाऊट. अगं कुणाचा पोरगा आहे म्हणजे कुणाचा पोरगा आहे, कुणाचा पोरगा आहे. आमचा पोरगा आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो. सगळे जण गावात असे सगळे मिळून बघतो. ऊर भर ऊर भरून येतो. ऊर ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वाटतं. वा 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 छान वाटतं. खूपच छान खूपच छान. तर तुम्ही आज इथे आलेले आहात आणि सेमी फायनलला पोहोचलेला आहे. एवढ्या मोठ्या मंचावर गायनाची संधी मिळाली आहे रोहितला. तसं कधी वाटलं होतं का की लहानपणी की हा गायक होईल किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तर तसं काही झालं होतं का? नाही तसं नव्हतं झालं. म्हणजे पाळण्यात म्हणजे ह्याच्या पाय बरबटलेले असायचे. पिचक होतं पिचक. नुसतं हागायचं पाळण्यात. लय वेळा दुपटी दहा दुपटी बदलायला लागायची. आणि असं हातात घेतलं का फेंद्र नाक होतं नुसतं. काय पण बोल नको का बस त्याला का नव्हतं काय हा पिचक नव्हतं काय तू? नका 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 बोल. नका सांगते. आईंना विचारूया आपण आता. आईंना कसं वाटतंय? माईक द्या, बोल. माईक द्या, माईक द्या. खरं सांगू का माझं वर घे, लेक वर घे. थांब माझं लेक हा जवळ घे, घेतलं. जवळ घेऊन बोल बोल. खरं सांगू का माझं लेकरू माझ्या पोटात होतं ना पोटात होता पोटात. तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं असं वाटलं होतं का आमच्या घरामध्ये गायकच येणार आहे. काय काय देणार आहे, हो का? काय येणार आहे काय. हो. कारण मला तसे डोळ्याच लागले होते. डोळे लागले होते ना, त्याचे डोळे लागले होते. म्हणजे काय नेमके काय मोहम्मद रफीची गाणी ऐकण्याचे डोळे लागले? नाही नाही ए माहिती इकडे. हा हा हॅलो. तर काय झालं, हिला डोळे कसे लागलेले, हा. मृदुंग असेल मृदुंग, त्याचं पीठ खायचे डोळे लागलेले. मृदुंग खायचे पीठ खायचे डोळे लागले. बसल्या ठिकाणी 4-5 मृदुंग खायची बोला. डोळे त्याच्यामुळे सावत्या गायक निघाला. तेव्हाच वाटलं होतं का कोणीतरी वर घे, वर घे. कोणीतरी वाजवणारच वर घे. कोणीतरी वाजवणारच आपल्या घरामध्ये येणार. गाणारं म्हणा. गाणारच तेव्हा आपल्या घरामध्ये येणार. गाणं गाणं पण इकडे इकडे दे इकडे. हा हॅलो पण ऐकू येतंय? हॅलो म्हणून. हा हा हा. तर मला जर त्यावेळी कळलं असतं की हा गाणार आहे, त्यावेळी मला गाऊत दिला नसता. असं का म्हणताय काका? कारण माझं नुकसान झालं ना यांनी. म्हणजे काय माझं दुकान आहे, माझ्या दुकानात आधी सावत्या बसायचा. आता तिकडे मी काय केलंय, सावता नाही तर एक माणूस ठेवलाय, तो घेतो 1,500 रुपये. नुकसान कोणाचं झालं? नुकसान कोणाचं झालं? हो पण काका जर हा शो तुमचा मुलगा जिंकला तर त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हरला तर? कशाला हरवायचं? आणि हरला तर काय कराल? जिंकल्यावर 10 लाख रुपये आहेत ना. आता तो काय स्पर्धक आहे, त्याला काय मी त्याची चोक घे काय मी त्याला नाही, पण- काय मी ते काय पण झालं तरी आम्हाला आनंदच होणार. हरला तर घेईन का घरात? होणार आहे. घरात घेईन का हरला तर नाही ढुंगणाला तर मारून फेकून दिली बाहेर मग सांगणार. माझे गुण घेतले त्याने पण सगळं शिकवलंय त्याला. थंडोबा नवरा झाला. चौकात कशाला करताय तुम्ही सगळे काय लावले जण तमाशा जरा उच्चाराचा लाज काढू नका का माझी. सारखं डोकान 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 बोललो. काय बोलली ती मागाची? पाय बरा वाटलाय. कसं होल्ड होल्ड वाटतंय? होल्ड 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 होल्ड. येस 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 ए येस मागे तुझ्या सॉरी. इकडे ऐका ना ए रोहित ऐका आत्या आई बाबा रोहित बद्दलचा एखादा किस्सा हवाय आम्हाला 1.5 मिनिटाचा वगैरे म्हणजे किस्सा त्याच्या सांगा. गायनाचा वगैरे त्याने तालीम वगैरे कुठे केली असेल ना, रियाज वगैरे तो किस्सा हवाय. बाकी काहीच नको, इकडचं तिकडचं. हा मी तो किस्सा पाहिजे. आणि एक मिनिट अँकर आहेस ना, हो मग रमतेस काय त्यांच्यात? अरे इट्स पार्ट ऑफ माय जॉब ना. हा मग तेच सांगतोय, कुठे थांबलं पाहिजे, कुठे कॅरी हे कळलं पाहिजे ना. फोकस कर, कळलं का? फ्लोअरवर येऊन माझा अपमान हे नेहमीचं विक्टीम कार्ड नको खेळू का? आणि इथे बघायचं फक्त. चल चल जा करा. ए रिॲक्शन दे, झोपतोयस मध्ये मध्ये. चला 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 चलो चलो स्टँड बाय चांगला किस्सा सांगा. रोलिंग ऍक्शन. वा वा वा. तर
आता आपण विचारणार आहोत रोहितच्या आईला. तुम्ही एक छोटासा गोड किस्सा आम्हाला सांगा. हा मी सांगते. रोहितच्या लहानपणी रोहित लहान ऐक हे. हा ह्यो लहान होता ना तेव्हा माळावरती आम्ही घर बांधलं होतं. घर बांधलं होतं, तर घर. त्याची वास्तू शांती होती. असू असू आहे ती. वास्तू शांती नव्हती. चुलता आहे ना त्याचा अनिल आहे ना त्याचा हे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. नाही वास्तू शांती होती. असू असू सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम 2 वर्षानंतर झाला होता. आधी वास्तू शांती होती. अनिलचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हिला काय माहिती. वास्तू शांती आधी झाली नंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम काही का असेल, मला आठवत नाही. कार्यक्रम असू द्या कुठला पण. तो वास्तू शांतीचा कार्यक्रम होता. हा तर ह्याला सांगितलं सगळ्यांसमोर गायला. अनिलचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. हिला काय बी माहित नाही. अर्धी माहिती घेऊन आली कळलं ना. आणि हिला किस्सा सांगायचे. टीव्ही दिसला हिला पुढं पुढं करायचंय. वास्तू शांतीचा कार्यक्रम होता. उगा बसून स्टेजवर. माझी बुद्धी भ्रष्ट सगळ्यांसमोर तुम्हाला बोलायला काय धरणं डोळ्यात लावलं की आधी सांगते. सगळ्यांसमोर चार चौघात तुम्हाला खोटं बोलायचं. हे घ्या माईक. पोरगं माझं पोरगंच आहे. मला नाही बोलायचं. इथं काय? नाही बोलायचं. अरे थांबा नाही आत्या. स्टेजवर आहे ना यार तू. मला नाहीच बोलायचं काही. नाही बोलायचं. मला तिकडं करा तिकडं मारा काय करा काय काय मारा. आत्या बस झालं कळलंय हो सुपारी फोडली त्यांची सुपारी फोडली बस. नाही तर काय तो माईक दिला त्यांच्या हातात. मम्मी थांब ना. ज्ञान गेल्यासारखं वागा. अरे हो कळलं ना यार स्टेजवर आहे. खूप कशाला घेऊन आलाय त्याला तुम्ही. वेळ चाललाय आपला शूटिंगचा. प्लीज तुमच्या घरच्यांना सांगा प्लीज. ते का बस ना यार तू स्टेजवर आहे सांगा. ठीक आहे सांगणार. तुम्ही सांगा. मला नाही सांगायचं. नाही का? मोकळे नाही सांगायला. आई तुम्ही सांगा. मी सांगायला गेले तर हे माझ्या तोंडात शब्द बाहेर पडू देत आहे का. काय बोलू देत नाही. मला नाही बोलायचं खरं. मग आत्या ना मम्मी. तुम्ही सांगा. सांग तुम्ही सांगा. मला नाही सांगायचं. कोणीतरी सांगा ना किस्सा. सांग कोणीतरी ना सांगा. आत्या सांग तू सांग. मम्मी तू सांग मला नाही सांगायचं. त्यांना बोल मग. त्यांना बोल. मध्ये बोलू नको. सांग ना मम्मी धर. हा, दे इकडे. सांग ना तू सांग कर, ना पुढं, असं नको पुढं करू. कर. तू ते नादाला कर, नको लागू TV वर ना. अरे हो ना आत्या कळलं ना थांब ना. बस ना, बस. एकच सूर वाढला आहे. बस थांबा. सावते आमचं लेकरू लहान होतं तर वास्तू शांत होती. थांबा ना तुम्ही. हा. तर तिथं हे माळावरती घर बांधलं होतं तर वास्तू शांती होती. वास्तू शांती. सगळेजण लय गोंगाट करत होती. तर मी गोंगाट करू लागले. ह्याला म्हंटल का तू तिथं गा. गा. पण तिथं आली होती उमा. उमा आली होती. उमा म्हटली का नको गायचं नको. आमची सुलू आहे ती पटकन नाचून दाखवल. अजून दाखवेल सुरू. उमा नव्हती तिथं. हा उमा नव्हती. कुंदा होती. वंस तिथं उमा आली होती. कुंदा होती. अहो कुंदा नव्हतीच आली तिथं. उमा नव्हती तिथं. ऐका ना असू द्या ना कोणी का अहो असेना, कुंदा आली ना. पुढे येणं शक्यच नाही. 9 महिन्याची पोटुशिवंदा होती. असू दे, चांगली भरजरी साडी. आत्या, उमा आत्या. नव्हतीच तिथं आता. आत्या. कशाला आपलं तुमचं नाचवायचं मध्ये मध्ये? रंगाची साडी नेसली. पदरावर मोर होता. कुंदा होती. अहो, कुंदा असू ना, आलीच आत्या. नव्हती. 9 महिन्याची पोटुशी होती. सांग ना. उमा आली होती. तिची ती सुलू होती. तिला हिचं खरं करायची सवय पुढे जाऊ द्या नाही पुढे. हिचं खरं करायची सवय म्हणजे मी बोलते ते सगळं खोटंच का? गपकी. आम्हाला किस्सा सांगा ठीक आहे. रोहित लहान होता तिथं तर वास्तू शांतीला त्याला गायला सांगितलं. गायला सांगितलं. मस्त गायत होता तर सगळेजण शांत बसले. शांत बसलेले. तेवढ्यात उमा म्हणाली आणि सुलू आली. सुलूच्या हातात होतं झुरळ. जुरळ होतं जुरळ. झुरळ घेतलं आणि ह्याच्या पॅन्ट मध्येच टाकलं. बॅनर चड्डी मागे टाकलं. डोंगळा होता डोंगळा. झुरळ नव्हतं. डोंगळा होता. आत्याबाई वंस झुरळ होतो. डोंगळा होता झुरळ नव्हतं. वंस झुरळ होतं डोंगळा नव्हती. कसं गडबडीत असती तिला नाही ए माहिती. सायलेंट. झुरळ आणि अरे डोंगळ्यामध्ये मला नका ना यार फरक मम्मी कळत यार नाही. गप्प बसा ना यार. अरे यार काय थांबा. करायचं यार तुम्हाला? अरे थांबा इकडे. अरे माने सॉरी सर. सॉरी काय फॅमिली आहे तुझी. 1.5 मिनिटाचा किस्सा हवाय. काय सांगताय ते काय ह्याच्यात काय प्रोमो कापू. हा सांग मला. देशी हॉटनेस असं कॅम्पेन करतोय तुझं आम्ही. काय प्रोमो कापू. भोंगळा देशी हॉटनेस पिल्लूबाईकडे भोंगळा होता असं प्रोमो कापू. काय करू मी माझ्या चडीच्या पलीकडे जायना झाले ती जोळ सोडते ते डोंगळ काय सोड तुम्हाला अण्णाव माने चड्डीचे किस्से सांगताय कळतंय का तुला. एक साधा इमोशनल किस्सा पाहिजे 1.5 मिनिटाचा. केवढं लांबलंय तुमच्यामुळे. सांग ना त्यांना. सांगतो. थांब तू बाजू. कशाला बोलवलं त्यांना. हा? कशाला बोलवलं त्यांना. अरे सरप्राईज दे आम्हाला. काय माहिती तुझी फॅमिली अशी आहे. ऐका आत्या आई बाबा एक इमोशनल किस्सा हवाय मानेबद्दलचा. हा आणि कसं आहे तुम्ही जे किस्से सांगतायत ना ते आम्ही नाही टेलिकास्ट करू शकत कारण SNP असतो. आम्ही एक वेळ देवाला घाबरत नाही पण SNP ला घाबरतो. हा?
तर काही इमोशनल किस्सा आहे का त्याच्या माझ्याकडे गळ्याच्या वरचा आहे गळ्याच्यावर इमोशनल किस्सा माझ्याकडे हा मग माझ्याकडे तो सांगा हा 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 ठीक आहे हा तर हॅलो थांबा येणार मला सांगणार थांबा बाबा हा जरा जरा थांबा हा हा अँड बाय रोलिंग ऍक्शन रोहितचे वडील संजय माने आता आपल्याला एक खूप गोड किस्सा सांगणार आहेत. रोहित बद्दल सांगा. सांगायचं ना हा हा हॅलो हा तर काय झालं तर तेव्हा ना चिंतामामा आहे ना चिंतामामाच्या अंगणात सावत्या गात होता. एवढा जोरात गायला की आजूबाजू सगळी लोक रडायला लागली. एवढी रडली की नंतर कळलं चिंतामामा गेला म्हणून रडत होती. इमोशनल पांडू मामा गेला, चिंता नाही गेला. चिंतामामा गेला. पांडू गेलता, चिंता नाही गेला. तुला माहित नाही, तू गडबडीत असतोय, तुला माहित नाही बायकोच्या पदराचं तू आता बोलायला लावू नको. बायकोच्या बायकोच्या पदराचं पदराचं काय? नंदीबाईला आहेस तू बायकोच्या मागं मागं. बायकोच्या पदराचं आता पांडू चिंता नाही, चिंताला फोन लाव, फोन लाव. मम्मी थांब जरा आता मध्ये बोल नको थांब तेच तिला मध्ये कशाला फोन लावते चिंतेला गेला ना वर चिंतेला जाऊन भेट जा मग तिकडं वा 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 सुपर कमाल ऐक रोहित आज काढलेलं अरे रोहित मिळालाय झालंय शूट त्यांचं झालंय त्यांना जायला सांग झालं मिळाला किस्सा झालंय आत्या बाबा आई झालंय तुमचं. थँक्यू काका, थँक्यू ताई. ओके थँक्यू. पुढं चालली मोठी टीव्हीवर करती नमस्कार करती चमत्कार. मिळालाय किस्सा तू गा बस. मिळालाय. हो मिळालाय. अँकर प्रिया आता आपण काय करायचंय जिथे गाणं संपलं ना तिथे कंटिन्यू करायचं हं. आणि सांगायचं की रोहित माने म्हणजे देशी हॉटनेस ह्याची फॅमिलीची ट्रॅजेडी आहे. ओके. तो अनाथ आहे. चालेल सेमीफायनल आहे. हा तो अनाथ आहे आणि इथून पुढे जायचं आहे आपण कळलं. तू एन्जॉय कर रे तू एलिमेंट होणार आज. रेडी. ऍक्शन. अप्रतिम गायलास रोहित. खरं तर इथे आपला एक सेगमेंट असतो की आपण फॅमिलीला बोलवून त्या कंटेस्टंटला सरप्राईज देतो, पण खूप जड अंतःकरणाने मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की इतकं गोड गळा आहे मंडळी, पण या गळ्याला आई वडिलांचं छत्र नाही. लहानपणापासूनच अनाथ असलेला, खूप लहान असताना आई वडिलांनी सोडून दिलं याला आणि हा एकटा मोठा झाला. मला खूप आवडेल तुझ्याकडून ऐकायला रोहित की एवढा खडतर प्रवास तू कसा साध्य केलास आणि आज तू या मंचावर पोहोचलायस. किती अडथळे आले या प्रवासात. कचऱ्यात टाकून गेली होती मला. कचऱ्यातनं माझं गटुड एका कुत्रीनं उचललं नेऊन कुठल्या तरी संस्थानाच्या उंबऱ्यावर ठेवलं. तिथंच मोठा व्हायला लागलो मी. मला काय आठवत नाही तेव्हाचं. शेवटी एक गाडी पकडली, आलो मुंबईला सायनला. 96 साली मुंबईला आलो मी. मला राहायला जागा नव्हती. सिग्नलवर झोपायचो मी. सकाळच्या गाड्या पुसायचो. गाड्या पुसताना गाणी म्हणायचो. एका माणसानं माझं गाणं ऐकलं, काच खाली घेतली त्यानं, मला गाडीत घेतला. त्या माणसानं मला घडवलं. त्या माणसानं मला उभं केलं. तो माझा गुरु. वा वा रोहित, इतका कठीण प्रवास तू सर केलायस. आई वडिलांचा कधी राग नाही आला. कळल त्यांना पण. कवा तरी माझं गाणं त्यांच्या कानावर पडल. बोंगाड्याच कळल मी कुठं आलोय ती. तू त्यांना मी कोण आहे. मंडळी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित मानेसाठी. आपण बोलूया पुढच्या कंटेस्टंटकडे. तुम्ही बघत राहा सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा. क्या बात है, जोरदार टाळ्या. धमाकेदार झाला परफॉर्मन्स. आहा बघा ह्या रसिक काय म्हणतात रसादा. अफलातून. सगळ्यात आधी सचिन मोटे, भूषण शेलार आणि अर्थातच
सचिन गोस्वामींसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर विषय होता आणि लाजवाब कॅरेक्टरायझेशन होतं. एक एक कॅरेक्टर म्हणजे ओ हो, शोधून असं वेचून घ्यावं असं एक एक कॅरेक्टर होतं. माने, सुरुवातीच्या खऱ्या गाण्यापासून शेवटच्या खोट्या बोलण्यापर्यंतचा अद्भुत प्रवास होता. फारच अप्रतिम. म्हणजे तुझ्या गाण्यातली एनर्जी, नंतर नंतर हळूहळू कुटुंबामुळे तुझा झालेला त्रागा आणि मग त्या त्राग्यातनं ते शेवटचं खोटं बोलायची तयारी झाली. तो प्रवास फार उत्तमरित्या दाखवला असतो. मजा आली, खूप मजा आली. सई क्वालिटी परफॉर्मन्स होता. काय ऑब्झर्वेशन आहे सगळ्यांचं. म्हणजे तुम्ही खरंच कधीही कुठल्याही अशा मोठ्या कार्यक्रमाला न गेल्यासारखे वाटत होता तिघेही. मला तिघांचं विशेष कौतुक करायचं आहे, कारण तुमच्या वागण्याने तुम्ही तुमच्या घरचं वातावरण अख्खं उभं केलं. म्हणजे तुमची केमिस्ट्री काय असेल, घरी काय असेल, हे सगळं आम्हाला दिसलं. तुमचं लग्न कसं आहे तेही आम्हाला दिसलं. मँडी छोटासाच पार्ट होता, पण लाजवाब, फार मजा आली. ती जे बोलते ते रिपीट करणं असो किंवा माय घेतल्यावर हॅलो हॅलो म्हणत होता, ते पण आउटस्टँडिंग होतं. खूप मजा आली. आम्ही तुमच्या तिघांचंही खूप जास्त एन्जॉय केलं. तुमच्या तिघांची जबाबदारी पूर्णपणे वेगळी होती. ह्युमर सगळा इकडे होता, पण तुम्हाला बॅलन्सिंग ॲक्ट करायचं होतं, ते जास्त अवघड होतं. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. मला एक आपल्या टीमचं अप्रूप असं वाटतं की एक जग निर्माण करतात तुम्ही आणि त्या जगात सगळ्यांना घेऊन जाता आणि कोणीही मागे राहत नाही. आम्ही तिथे राहून परत येतो. ही तुमची पावती आहे आणि हे तुम्ही नेहमी करता. त्याबद्दल थँक्यू आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. येस